पुण्यातील मगरपट्टा परिसरात कालवा फुटल्याने रस्त्यांवर पाण्याचे मोठे लोट आले। गुडघाभर पाणी साचल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल तर झालेच, मात्र दुसरीकडे वाहतूकही पूर्णपणे विस्कळीत झाली होती। या घटनेनंतर सर्वांना एकच प्रश्न पडतोय, तो म्हणजे हा कालवा नेमका फुटला कसा? विशेष म्हणजे यापूर्वीच कालवा फुटण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती, मात्र वेळेत योग्य ती कारवाई झाली असती तर आज लाखो लिटर पाणी वाया गेलं नसतं आणि नागरिकांना हा नाहक असा त्रासही सहन करावा लागला नसता। पुण्यातील हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात शेजारील मोकळ्या प्लॉटमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर माती व कचऱ्याचे बेकायदेशीर डंपिंग सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। या डंपिंगमुळे कालव्याला मोठा धोका निर्माण होऊन पूरस्थिती, आरोग्यविषयक समस्या आणि आर्थिक नुकसान होण्याची भीती वारंवार व्यक्त करण्यात आली होती। मात्र संबंधित यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सोमवारी पहाटे कालवा फुटून ही भीती अखेर खरी ठरली आहे। या प्रकरणाबाबत उद्योजकांनी पुणे महापालिका तसेच जलसंपदा विभागाकडे वारंवार लेखी तक्रारी करून खबरदारीची मागणी केली होती। 15 एप्रिल 2025 रोजी या ठिकाणी असलेल्या एलोमॅटिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याकडे तक्रार दाखल करून तातडीने कारवाई करण्याचीही मागणी केली होती। कंपनीच्या मते शेजारील प्लॉटमध्ये मातीचे मोठे ढिगारे साचले असून कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे। डासांची पैदास वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली होती। विशेषतः पावसाळ्यात हा कचरा व माती नाल्यात अडकल्यास पूरस्थिती निर्माण होण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला होता। यामुळे कंपनीच्या संरक्षण भिंतीसह संपूर्ण मालमत्तेलाही धोका निर्माण होऊ शकतो, असं स्पष्टपणे यामध्ये नमूद करण्यात आलं होतं। पुण्यातील हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात कालवा फुटल्याने उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसलाय। 2 वर्षांपूर्वी महापालिकेने सुमारे 3 कोटी रुपये खर्चून ड्रेनेज आणि रेन वॉटर लाईनचं काम केलं होतं। मात्र यापूर्वीही 4 वर्षांपूर्वी अशाच परिस्थितीत परिसरातील 30 ते 40 कंपन्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं। संबंधित कंपनीला देखील तेव्हा सुमारे 3 कोटी रुपयांचा फटका बसला होता। सोमवारी घडलेल्या या घटनेत कंपनीच्या पार्किंगमधील सुमारे 13 दुचाकी आणि 3 नवीन कार पाण्याखाली गेल्यात। तसेच अनेक उद्योगांमध्ये पाणी शिरून कोट्यवधींची यंत्रसामग्री पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या भागात शहरातील काही मोठ्या बांधकाम व्यावसायिकांकडून राडारोडा टाकला जात असल्याचा गंभीर आरोप उद्योजकांनी केलाय। त्यांना विरोध केल्यास दमदाटी केली जाते, तसेच ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचंही त्यांनी सांगितलंय। कालव्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि झोपड्या उभ्या राहिल्या असून जलसंपदा विभागाची कारवाई देखील निष्फळ ठरल्याचा आरोप आहे। सुरक्षा रक्षकांनाही धमकावून पुन्हा अतिक्रमण करण्यात आल्याचं समोर आलंय। याशिवाय परिसरात सायंकाळी अंधार पडल्यानंतर नशा करणाऱ्यांची वर्दळ वाढत असल्याची तक्रार असून याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली आहे। मात्र संबंधित विभागांकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी आहे। दरम्यान या घटनेत कंपन्यांमध्ये पाणी शिरून कोट्यवधींचं नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर उद्योजकांनी तातडीची बैठक बोलावून नुकसानीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे आणि त्यानंतर संबंधित विभागांना संयुक्त निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती उद्योजक संजय कांकरिया यांनी दिली।